नमस्कार. नमस्कार. आपला असुरी संपत्तीचा श्लोक चालू आहे. चौथ्या श्लोकामध्ये दंभोदर्पोऽभिमानश्च क्रोधपारुष्यमेव च अज्ञानम असे 6 असुरी संपत्ती म्हटलं. कधीतरी संपत्ती म्हटलं की आपल्याला जरा वाईट वाटतं की वाईट आहे मग संपत्ती का म्हणायचं. कारण आपल्या सामान्य मंडळींच्या बुद्धीला संपत्ती म्हणजे संपन्नता, चांगलंच असं वाटतं. पण आता आपण आजूबाजूला सगळं पाहतो आहोत की आपल्या चांगल्या बुद्धिवान असणाऱ्या, पैसे असणाऱ्या अशा माणसांचं जे वागणं आहे दुसऱ्याला त्रास देण्याचं, आतंकवादी होण्याचं, ते पाहिलं की असं वाटतं की त्यांची जी ही संपत्ती आहे ती आसुरी संपत्ती आहे. त्यांची बुद्धी आसुरी आहे, त्यांची संपत्ती आसुरी आहे. आता या सगळ्या आसुरीचा अभ्यास आपण करतो आहे. 217व्या ओवीपासून आपण सुरुवात केली होती. 252व्या ओवीपर्यंत आलो होतो. 253व्या ओवीमध्ये माऊली आपल्याला सांगतात, इहीच साही दोषांगी. हे 6 दोषच आहेत. दंभ, दर्पोऽभिमानश्च, क्रोध, पारुष्यमेवच अज्ञानम. त्यातला पारुष्य, कठोरपणा आपण शब्द पाहिला, आणि अज्ञान, हे सगळे 6 दोषच आहेत. हे आसुरी संपत्ती दाटुगी. दाटुगी याचा अर्थ बलाढ्य. या 6 दोषांमुळे ही आसुरी संपत्ती बलाढ्य झालेली आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये फार सुंदर दृष्टांत माऊली देतात. जैसे थोर विष भुजंगी अंगसाने. अंगसाने म्हणजे लहानशी नागिन आहे, पण त्या लहानशा नागिणीच्या संबंध अंगामध्ये अगदी भयानक विष भरलेलं आहे. इतकं तिचं विष भयानक आहे. आणि म्हणून तसं ते म्हणतात की दिसायला 6च आहे, दैवी गुण 26 होते. हे 6च आहे. संख्येनं 6 जरी असले ना तरी भयानक आहेत. हे सांगण्यासाठी माऊलींनी फार सुंदर दृष्टांत देऊन सांगितला की दिसायला नागिण एवढीशी आहे, परंतु त्या सानं म्हणजे लहान असणाऱ्या त्या नागिणीच्या सबंध अंगभर नुसतं विष पसरलेलं असतं. ते जसं आहे तसं दिसायला 6 आहे, पण हे 6 आसुरी गुण संबंध माणसाची बर्बादी करून टाकतात. म्हणजे आता 26 गुणांच्या तुलनेत 6च, पण ते 6 पण किती भयानक असं आपण पाहिलं. का तिघा वन्नींच्या पाती पाहता थोडे ठाय गमती, परी विश्व ही प्राणाहुती करून चुरे. आणखीन माऊली सांगतात की आपल्याला साधारणप्रमाणे मोठे मोठे 3 प्रकारचे अग्नी माहिती आहे, ज्याला आपण प्रलयाग्नी म्हणतो. दावाग्नी, प्रलयाग्नी किंवा वडवाग्नी असे शब्द आपल्याला माहिती आहे. किंवा अग्नी आपण विजेचा वापर करतो, विद्युत अग्नी. तर ह्या अशा प्रकारच्या भयानक अग्नींची संख्या सुद्धा 3च आहे. का तिघा वंधींच्या पाती पाहता थोडे ठाय गमती. संख्या पाहता 3च, परी विश्व ही प्राणाहुती. पण त्यांच्या प्राणाहुतीला हे सगळं विश्वसुद्धा पुरत नाही, इतके ते भयानक आहे. असं काही त्यांच्याजवळ आहे की सगळं विश्व ते प्रलय करून टाकतात. तर दिसायला 3 आहेत, पण त्यांच्याजवळ अशी भयानक शक्ती आहे की सगळं विश्वसुद्धा ते बेचिला करून टाकतात, तरी त्यांची शक्ती उरतेच. आणखीन एक उदाहरण देतात. म्हणजे हे 3ही गोष्टी एकत्र आल्यावर काय होतं असं. 3 दोषांचा प्रकोप होता, वाचवू न शके विधाता, असं वरदानंद भारतीने म्हटलं आहे. तसं त्या ते माऊली म्हणतात, धातयाही गेलिया शरण. धाता म्हणजे ब्रह्मदेव. ह्या धातयाही गेलिया शरण म्हणजे ब्रह्मदेवाला जरी शरण गेलात, त्रिदोषी न चुके मरण. पण मरण चुकणार नाही जर 3 दोष असतील तर. कुठले 3 दोष ते आपण पाहणार. आता जसं आपल्या शरीराचा विचार केला तर वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत आपले. या त्रिदोषांचा जर एकदम क्षोभ झाला, म्हणजे तिन्ही जर का सगळे विकृत स्वरूपात निर्माण झाले किंवा वाढले, तर ब्रह्मदेव पण आपल्याला वाचू शकणार नाही, असं माऊली सांगतात की तया तिहींची दुजी जाण साही दोष आहे. 3 जे वातपित्त कफ हे सगळे योग्य स्वरूपात राहिले तर सगळं शरीराचं सगळं चांगलं चालतं. पण त्यांचं प्रमाण बिघडलं, काही त्यांचं विकृत झालं, तर मात्र ते दोष होतात, त्रिदोष होतात. आणि मग अशा ह्या त्रिदोषांचं काय होतं, तर ब्रह्मदेवाला जरी शरण गेलं तरी त्याच्यातून आपली काही चुकत नाही, मरण चुकत नाही असं म्हणतात. आणि तसं पाहायला गेलं तर तिहींची दुनी जाण म्हणजे हे 6 तिघांचं दुप्पट आहेत.
म्हणजे या तिघांनीच मुळी मृत्यूला कारण होतं. ब्रह्मदेव पण काही करू शकत नाही आणि हे 6 तर तिघांच्या दुप्पट आहेत. असे हे असुरी लक्षण आहे. हे अर्जुना तू लक्षात घे. इही साही दोषी संपूर्णी झाली इयेची उभारणी म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे. ते म्हणतात हे जे ही साही दोष आहे, 6 दोषांनी ही जी काही एवढी मोठी उभारणी झाली आहे, आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे. आणि तसं पाहायला गेलं तर दैवी संपत्ती काय तर 26 गुण, पण त्यांच्या तुलनेत हे दोष संख्येने अगदीच अल्प जरी असले तरी भयानक आहेत. ते काही कमी नाहीत. त्यांचा पराक्रम अफाट आहे. म्हणून आसुरी उणी ती काही मोठी कमी आहे असं मानायचं कारण नाही. संख्यात्मक आपल्याला वाटेल 26 गुण आहेत, त्याचा काही उपयोग नाही. हे 6 भयानक आहेत. पण पुन्हा एकदा म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे. उणी संपदा नव्हे, ती जी कमी आहे ती काही कमी नाही आहे. ती 26 गुणांना पार पूर्णपणे नामशेष करून टाकते. परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी का येती निंदकापासी अशेष पापे. हा छान उदाहरण आपल्याला पटेल असं दिलं आहे. क्रूर ग्रह, सगळे दुष्ट ग्रह, पापी ग्रह एकत्र आले. मांदी आली झाली त्यांची. शनी, मंगळ, राहू, केतू हे सगळे एकाच ठिकाणी झाले, एकाच म्हणजे म्हटलं तसं राशीला आले. तर काय होतं जन्मकुंडळीमध्ये, काय येते निंदकापासी अशेष पापे. तर मग त्यावेळेला जे काही घडतं, एकाच ठिकाणी हे सगळे पापी क्रूर ग्रह झाले तर काय होणार. किंवा असं म्हणतात की आपल्याला त्यात मी काही त्याचा अभ्यास केला नाही, पण त्याच्यात असं म्हटलं आहे की 4, 8, 12 हे जी स्थानं आहेत त्या पत्रिकेत दाखलेलं असतं, त्याच्यात 4थं स्थान, 8वं स्थान आणि 12वं स्थान या जागी जर ही सगळी अशी क्रूर मंडळी आली तर काहीतरी भयानक घडतं असं म्हणतात. निंदकाजवळ जशी सगळी पापं असतात, तो आधीच निंदक, त्यामुळे त्याच्याजवळ सगळी पापं येतात. तसे म्हणे हे 6 दोष असतात की ते 6 दोष सगळे आपोआप एकत्र येतात. त्या ठिकाणी तो ग्रह आला की हे 6 दोष पण तिथे येतात. ज्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केला आहे त्यांना या ओवीचा अर्थ आणखीन चांगल्या प्रकारे कळेल. पण त्यांचं म्हणणं असं आहे की क्रूर, पापी, दुष्ट ग्रह राशीला आले तर काय होतं तसं घडतं. मरणाराचे अंग पडिघाती अवघेची रोग का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती. ते म्हणतात मरणाऱ्याच्या म्हणजे मृत्यू जवळ ज्याचा आलेला आहे त्याच्या शरीराला जसं रोग सगळे व्यापून टाकतात. हे काहीतरी निमित्त होतच ना, त्यामुळे त्याच्या शरीराला रोगाने व्यापून टाकलेलं असतं आणि तो रोग काही बरा होत नाही. किंवा कुमुहूर्ती दुर्योग, किंवा असं होतं की काहीतरी कुमुहूर्त म्हणजे मध्यरात्र आहे, अमावस्या आहे, त्यात शनिवार आहे, हे असे कुमुहूर्त म्हणतो. आपल्या लहानपणापासून काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. आता आपण पुढल्या पिढीला सांगितलं तर मुलांना पटत नाही. आपण जर म्हटलं अरे शनिवार आहे, नको कापूस का, आता आपल्याला कुठे माहिती आहे कारण. किंवा अमावस्येला संध्याकाळी बाहेर जाताना हल्ली मुलींचे केस मोकळेच असतात. मला सारखं असं वाटतं की अरे इतके छान सुंदर केस आहेत, जरा अगं बांधून जावं. मला अगदी आठवत आहे की सकाळी आमचं खेडेगाव होतं, पण आवारातसुद्धा नाहीलेलं आवारात जायचं नाही, खाली केस बांध आधी असं आम्हाला सांगितलं जायचं. तर अशा ज्या काही गोष्टी ठोकताळे असावेत किंवा खरंच ह्या काही अशा कुमुहूर्त ज्याला म्हणतो आत्ताच्या ओवीमध्ये जसं दिलं आहे की काहीतरी अमावस्या आहे, शनिवार आहे, काहीतरी सगळे ग्रह किंवा सगळ्या अशा वेळा ह्या अशा एकत्र आलेल्या आहेत, त्याला कुमुहूर्त म्हणायचं. तर असे एकदम यावेत आणि ही सगळी असुरी लक्षणं आहे. असं एकत्र येणं, वाईट गोष्टी एकत्र येणं आणि हे सगळे असे एकत्र आले, वाईट गोष्टी सगळ्या एकत्र आल्या की काहीतरी वाईट घडणार. अशासाठी म्हणून ते आपल्याला सांगतायत. आता या ओव्यांचा अर्थ लावताना सगळ्या अशा जुन्या गोष्टी आपल्याला आठवतात की खरंच आपल्या लहानपणी अशा काही गोष्टी आपण ऐकल्याच पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागायचं. त्याच्यातूनच साच्यात घरात वगैरे आपलं सुरू झालं. असं वेळी यावेळी बाहेर जाणं नाही. इतकंच कशाला वाटेल तेव्हा डोक्यावरून न्हाणं हे सुद्धा आपल्या पिढीला मान्य नव्हतं. म्हणजे आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला मान्य नाही करून दिलं. हल्ली वाटेल तेव्हा नाहतात मुली. वाटेल तेव्हा नाहीचं नाही. न्हाण्याची वेळ म्हणजे सकाळी किंवा काय रविवार, शनिवार, सुट्टीचा दिवस, सकाळी हीच वेळ असते. तर अशा काही ठोकताळे जे आपल्या आधीच्या पिढींनी आपल्यापर्यंत आणून दिले, आपलं चूक असं झालं की आपण ते
असा अभ्यास करून मुलींना पटवून देऊ शकलो नसू कदाचित. म्हणून पण हे असं वाचलं की असं वाटतं की अरे या मागे सगळ्याच्या काहीतरी विशेष अर्थ आहे. कुमुहूर्ती दुर्योग एकवटते, असं वाईट वेळा सगळ्या एकत्र आल्या तर त्याच्यामधून सगळे एकवटतात आणि हे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. विश्वासाला आतुडवी जे चोरा, शिनला सुई जे महापुरा, तैसे दोषी इहिंदरा अनिष्ट केजे. पुढे म्हणतात काय होतं, विश्वासाला आतुडवी जे चोरा, तर म्हणे एखादा विश्वास टाकला आपण आणि विश्वास टाकला आणि त्या ज्याच्यावर आपण विश्वास टाकला त्या मित्रांनीच आपला विश्वासघात केला आणि आपल्याला लुबाडलं. समजा कोणाच्या यांनी लुबाडलं. विश्वासाला आतुडवी चोरा, शिनला सुईजे महापुरा. आणि मग काय होतं तर तसं म्हणाले घडतं. तैसे दोषी इही नरा अनिष्ट केजे, म्हणजे एखादा बिचारा खरंच कष्ट केलेला आहे, श्रमलेला आहे, त्याला जसं एखादा आणखीन महापुरात ढकलून द्यावं तसं म्हणे ह्या 10 दोषांकडून हे 6 दोषांकडून होतं. अकल्याणच होतं. म्हणजे त्या विश्वास टाकावं म्हणून करायला जावं आणि भलतंच काहीतरी घडतं. म्हणून ते सांगतायत तैसे दोषी, तसे हे दोष आहेत की ते ज्या माणसाला येतील त्याचं अनिष्टच होणार. का आयुष्य जातीये वेळे, शेळीये 7 उडी मिळे, तैसे 6 दोष सगळे जोडती तया. आणि मग हे असं का घडतं तर त्याच्यात आता छान उदाहरण दिलं. ते म्हणाले की समजा खरंच आयुष्य संपल्याची वेळ असेल ना, त्या काय शेवटच्या यातना चालू असतात. आयुष्य जातीये वेळी, शेळीये 7 उडी मिळे. ती शेळी जी असते ती ह्या शेळीबद्दल लिहिलं आहे, त्या शेळीला नेमकं 60 नांगे असलेल्या इंगळीनं दंश करावा का. आधीच बिचारी मरण यातना भोगते, आधीच अगदी अखेरच्या घटका मोजती आहे, मरणाच्या यातना चालू आहे. शेळीचं उदाहरण दिलं आहे. आयुष्य संपायची तिची वेळ आली आहे आणि तेवढ्यात भरीच भर तिला 7 नांगे असलेली ती इंगळी चावली. तसं म्हणे होतं. एक तर विनाशकाळ आलेला, म्हणजे ठरलेलंच आहे काय घडायचं ते, आणि काय म्हणजे काहीतरी अनिष्ट घडणार. अशा प्रसंगी आसुरी लोकांनाचे आणखीन हे 6 दोष पण त्यांना प्राप्त होतात. म्हणजे आधीच काहीतरी घटना घडणार आहे आणि त्यात हे असे आसुरी दोष. खरं तर असं आहे की जे दैवी गुण सांगितले आणि आसुरी गुण सांगितले त्याची अगदी विभागणी सगळी छान केली माऊलीने. म्हणाले मोक्षमार्गाकडे जई जयाचा मुखापडे, तै न निघे म्हणून बुडे संसारी जो. म्हणजे जो साधक आहे मोक्षमार्गाकडे जाणारा, म्हणजे चांगलं चाललं आहे त्याचं, मोक्षमार्गाकडे जाणारा साधक आहे. पण आता या ओवीमध्ये माऊली सावध करतात की जग किती वाईट आहे. ज्याच्यावर विश्वास टाकावा त्यांनीच विश्वासघात करावा. सगळं छान चाललेलं असं वाटावं ते इंगळ्या नसाव्या. म्हणजे हे 6 जे दोष आहेत किंवा 6 जे असुरी गुण आहे ते केव्हा आपल्यावर घाला घालतील याचा भरोसा नाही आहे. म्हणून ते या ओळी सांगतात की इतकं सगळं जरी असलं आणि साधक जरी मोक्षमार्गाकडे जई तयाचा मुखा पडे, त्याचं सगळं जे साधकाचं मोक्षमार्गाकडे जाणार आहे, पण अंबुखा जरी एवढासा जरी शिंतोडा त्याच्यावर पडला ना, तै न निघे म्हणून बुडे संसारी जो. एवढासा शिंतोळा जरी ह्या 6 असुरी गुणांचा पडला तरी त्याची बुद्धी विपरीत होते आणि चांगलं मोक्षमार्गाकडे जाण्याचं चाललेलं होतं, चांगलं मिळालेलं होतं आणि साधक पुन्हा संसारामध्ये अडकतो. 261व्या ओवीत आपल्यासाठी सूचना आहे की सगळं छान चाललं आहे तर आपण स्वतःला किती सांभाळलं पाहिजे की कुठे काही डोकावत नाही आहे ना कुठला आसुरी गुण आपल्यामध्ये. सगळं चांगलं चाललेलं आहे पण तरी देखील जर आसुरी गुण आपल्यामध्ये आला तर सगळी केलेली एवढी सगळी साधना वाया जाते असं स्पष्टपणे सांगताय. मोक्षमार्गाकडे जई जयाचा मुखापडे, अंबोखळी थोडा थेंबटा जरी पडला त्या 6 गुणांपैकी कशाचा, तै न निघे आणि मग बुडे संसारी जो. तर तो थेंबोटा 6 दोषांतल्या कुठला एवढा सगळी पडला तरी त्याच्यातून वाचवता येत नाही. पुन्हा तो चांगला मोक्षाकडे जाणारा पुन्हा संसारात पुन्हा जन्म मृत्यू चक्रामध्ये अडकेल.
अधमा योनींच्या पाऊटी इतरत जो किरीटी स्थावराही तळवटी बैसणे घे. आता अर्जुनाला भगवंत सांगतोय की हा जो असुरी माणूस आहे, असुरच्या संपत्तीमुळे जे काही पाप घडत आहे, अधमा योनींच्या पाऊटी काय घडत आहे, तर तो पुढला जन्म त्याचा असुरी योनीतच येणार, अधम योनीतच घेणार. अधमा योनींच्या पाऊटी उतरत जो किरीटी अर्जुना, तो असा जो असुरी संपत्तीमुळे जे की त्याच्या हातून पाप घडतं आहे, त्या पापाने पुढला जन्म अधम योनीतच येणार आहे. मग अधम योनीमध्ये म्हणजे कुठे येईल, तर स्थावराही तळवटी बैसणे घे. एकतर पशुपक्ष्यांच्या योनीत येईल, नाही तर स्थावर म्हणजे दगड धोंडे अशामध्ये सुद्धा होईल. इतकी त्याची अधोगती होते. म्हणजे आधीच्या ओळीमधल्या साधकाची तयारी किती झाली आहे मोक्षमार्गाकडे जाण्यासारखी. पण जर का या आसुरी अवगुणाचा एक कण जरी पडला तरी त्याची अधोगती एवढी होते की पुन्हा आपलं काहीतरी पशु पक्षी दगड धोंडे याचा जन्म घ्यावा लागतो. इतकी अधोगती होते. इतके हे आसुरी गुण जे आहेत अत्यंत वाईट आहेत असं आपल्याला हे असो तयाच्या ठाई मिळवली साही दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढवे जे. आता माऊली सांगतात जाऊ दे, हे असू दे, हे सगळे 6 दोष जे एकत्र येतात अधमनराच्या ठिकाणी एकत्र येतात आणि अधमनराच्या ठिकाणी एकत्रित आले की स्वाभाविकच आसुरी संपत्तीची वाढ करतात. तो दोष शिरला की तो परत जात नाही, त्याच्याऐवजी त्याची वाढच होते. एखादी चुकीचं वर्तन केलं आहे, त्याच्यातून फायदा झाला, मग अजून करावं. चोऱ्या वगैरे करणारी मंडळी अशीच असतात, छोट्या छोट्या चोऱ्या करतात आणि मग त्या पचतायत असं वाटलं की मोठं करायला होतं. तशा प्रकारचं आहे की ते सांगतायत सगळे हे 6 दोष जे आहेत ते एकत्र झाले तर तो अधमनराच्या ठिकाणी या सगळ्या आसुरी संपत्तीची प्रचंड वाढ होते. अशी दैवी आणि आसुरी संपत्ती माऊलीने आपल्याला सांगितली. ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी. ते म्हणतात की अशी सगळी प्रसिद्ध आहे आणि सांगितलेल्या या चिन्ही वेगळाल्या. असं जगात प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही प्रकारच्या संपत्तीची लक्षणं, चिन्ही म्हणजे लक्षणं मी वेगवेगळी करून तुला सांगितली. असं 4थ्या श्लोकाचा अभ्यास बघा. 4थ्या श्लोकाबद्दलच्या 264पर्यंतच्या ओव्या आपण अभ्यासल्या आणि आपल्या लक्षात आलं की आसुरी संपत्ती असणारे 6 जे गुण आहेत, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान, हे 6 म्हणजे आपले अत्यंत वैरी आहेत आणि अत्यंत जागरूकपणानं आपण आपल्यावर लक्ष ठेवून राहिलं पाहिजे की यांची कुठे प्रवेश होत नाही आहे ना, आणि तो प्रवेश झाला तर त्याला कसं ताबडतोब काढून टाकलं पाहिजे याच्यासाठीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पुढल्या श्लोकामध्ये सगळं जे काही आहे ना भगवंताचं ते अर्जुनासाठीच आहे. त्यामुळे आता 5व्या श्लोकामध्ये एवढं सगळं असुरी संपत्तीचं वर्णन केल्यावर भगवंतानी कदाचित अर्जुनाकडे पाहिलं असेल आणि अर्जुनाच्याकडे पाहून त्याला असं वाटलं असेल की ह्याला दिलासा देऊन सांगावं की तू काळजी करू नको, तू दैवी संपत्ती घेऊन आला आहेस, तुला काही त्याचा त्रास नाही आहे. मी सगळं आसुरी संपत्तीचं वर्णन केलं, अहो थोडं नाही हो, 70-72 ओव्यांमध्ये वर्णन केलं ना माऊलीने. त्यामुळे आता ऐकणाऱ्याला असं वाटलं अरे बापरे इतकं भयानक आहे, मग आता काय करावं. तर असं अर्जुनाकडे कदाचित भगवंतानी पाहिलं असेल आणि मग भगवंताच्या मनात आलं असेल की अरे आपल्या बोलण्यामुळे अर्जुन जरा गडबडला तर नसेल. तर अर्जुनाला लगेच त्यांनी सांगितलं दैवी संपत्ती मोक्षाय निबंधाय आसुरीमता मा शुच संपदम दैवी अभिजातोसी पांडव. अभिजाता म्हणजे तू जन्माला आला आहेस. कसा जन्माला आला आहेस, दैवी संपद विमोक्षाय. अगदी दैवी गुणसंपदा जी आहे, मोक्षाला कारण होणारी जी दैवी संपदा आहे ती घेऊन तू जन्माला आलेला आहेस. भगवंत किती आश्वासन देतोय, म्हणजे शोक करू नकोस, तू काळजीच करू नको, तुझं काय आहे दैवी संपत मोक्ष आहे. मोक्षासाठी लागणारी सगळी दैवी संपत्ती घेऊन तू आलेला आहेस. सगळे 26 गुण तुझ्याजवळ आहेत. अर्जुना आसुरी निबंधाय मला. आसुरी जे गुण आहेत ते बंधनाला कारणीभूत होतात. तुला काय आहे आसुरी बंधन होतं ते आसुरी. 6 हे आसुरी सांगितलेलं त्यामुळे तू बंधनात येशील, तुला काही त्रास नाही आहे, पण तुझ्याकडे ते नाहीच आहे. असं लगेच दिलासा देणारा 5वा श्लोक भगवंताच्या मुखामध्ये आहे. आपल्याला सुद्धा ऐकून बरं वाटतं ना.
किती अर्जुनावर प्रेम आहे की सांगितली खरी आसुरी संपत्तीचं वाईट काय आहे वगैरे, पण बघितल्या त्याच्या लक्षात आलं की अरे अर्जुनाला आपण एवढं सगळं वर्णन करून सांगतो कशासाठी. तू काय काळजी नको, मा शुचव, तू शोक करू नको. दैवीम संपदम अभिजाता, तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस. आता ना 4थ्या श्लोकात पण अभिजात शब्द वापरला आहे. दंभोदर्पोभिमानस्य कुलत्पारुष्यमेव अज्ञानमच्या अभिजातस्य पार्थसंपदम आसुरी, असं 4थ्या श्लोकात पण अभिजात शब्द आला. आसुरीम संपदम अभिजातस्य असा 4थ्या श्लोकात आहे. म्हणजे आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेल्या माणसांची लक्षणं मी तुला सांगतो असं 4थ्या श्लोकात म्हणालं. जन्माला आलेला याचा अर्थ आपण लक्षात घ्यायचं की ही आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेली माणसं आहे. आत्तापर्यंत आपण ऐकतोय की आपण मंडळी दैवी गुण घेऊन जन्माला आलो आहे, दैवी गुण घेऊन जन्माला आलो आहे. या श्लोकामध्ये भगवंतांनी जाणीव करून दिली की ही अशी काही मंडळी आहे की ती आसुरी संपत्ती घेऊनच जन्माला आलेली आहे. त्या शब्दाचे आसुरी संपदम अभिजातस्य, आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेली जी माणसाची आहेत त्याची लक्षणं मी 4थ्या श्लोकात तुला सांगितली. आणि दैवी संपदम अभिजातः हे आत्ता 5व्या श्लोकात आलं की दैवी संपत्ती घेऊन तू जन्माला आलेला आहेस. तू जो जन्माला आला आहेस तो सगळी दैवी संपत्ती घेऊन आला आहे. अभिजात शब्दाचा अर्थ आहे अभि, याचा अर्थ समोर, सन्मुख, आपल्या समोर, आणि जातः म्हणजे जन्मणं. मग आता आसुरी संपत्ती डोळ्यासमोर घेऊन जन्माला आला आहे आणि दैवी संपत्ती घेऊन जन्माला आला आहे, याचा अर्थ काय, तर याचा अर्थ मुळातच काहीतरी बीज असतं. जन्माला येताना मुळात काहीतरी बीज असतं. तर अर्जुना तुझ्या बाबतीत नाही, तुझ्यात दैवी गुणाचंच बीज आहे. एखादा माणूस वाईट मार्गाला जातो त्याच्या त्या बीजामध्ये काहीतरी असुरी बीज असतं, हे आपल्याला या 5व्या श्लोकामध्ये लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला भोवताली असं उदाहरण दिसतं की सगळं छान असतं आणि तरी देखील एखाद्या घरातला एखादा मुलगा हा फार वाईट मार्गाला जातो आणि मग आपण म्हणतो का बरं असं झालं असेल, का बरं असं झालं असेल. आणि आत्ताच्या श्लोकामध्ये आपल्याकडे कुठेतरी त्याचं बीज, मुळात कुठेतरी बीज असतं. म्हणजे आता ते बीज कसं, तर आपण आपल्यापुरतं समजून घेण्यासाठी आपण म्हणूया की आपल्याला तर दिसत नाही ते बीज. मग लहान वयामध्ये कोणी नाठाळ असतं, खोडकर असतं, रागीट असतं, कोणी हावरं असतं, तर कोणी अगदी शांत, समंजस, शिस्तशीर, असे दोन्ही गोष्टी असतात. आणि अगदी लहानपणापासूनच असं असतं की काही जणांना अगदी त्यांचं वर्तन असं असतं की सगळ्याची वाटच लावायची. समजावं की ह्याला ना व्यवस्थितच समजावून शिकवलं पाहिजे की हा त्याचा जो गुण आहे, खेळणी तोडणं, फोडणं, कागदाचे तुकडे तुकडे करणं, काही मुलं अशी असतात आणि ह्याचा अभ्यास करावा लागतो. आणि मग अभ्यास करून कळतं की या मुलांना जरा शांत बसवणं, एका जागी बसवणं, त्यांच्याकडून चांगली कामं करून घेणं, कारण हे काहीतरी बीज ते घेऊन आलेले असतात. या श्लोकातून आपल्याला लक्षात येईल की आणि मग त्याच्यात पुढं असतंच, म्हणजे पुढे संस्कार आणि भोवतालची परिस्थिती ही सगळी कारणं असतं. पण दैवी संपत्तीचा आश्रय घेतलास तर तू मुक्त होशील, उन्नत होशील असं सांगताय. आणि आसुरी संपत्ती स्वीकारलीस तर काय होईल, तर अधःपतन होईल. ही साधी गोष्ट झाली. ह्या आता ओळखायच्या कशा, तर म्हणे मुळातच बीज असतं. आता मुळातच बीज असतं ते कळणार कसं, तर त्या बीजातून जे अंकुरतं ते अंकुरताना फार लक्षात ठेवावं लागतं. जसं झाडाचं असतं ना की लहान अंकुर फुटला की त्याला जास्ती काळजी घ्यावी लागते. भराभरा पाणी घातलं तर ते बिचारं कोलमडतं, त्यामुळे त्याला नाजूक हाताने जपावं लागतं. जरा तण दुसरे काही आले तर ते बाजूला काढावे लागतात. मातीतून मिळणारं जे पोषक द्रव्य आहे ते त्याला मिळायला हवं, त्यामुळे अन्य काही गवत असतं ते काढावं लागतं. अशा सगळ्या गोष्टी जशा आपण ऐकतो पाहतो तसं हे आहे की त्या बीजामध्ये जे आहे ते समजा आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीतून कळत आहे तर ते वेळीच आपल्याला त्या चुकीचे तण बाजूला करावे लागतात, चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये घालाव्या लागतात. नाहीतर साधी गोष्ट आहे की दैवी संपत्ती मोक्षाकडे जाणार आणि आसुरी संपत्ती अधःपतन होणार. आपण जे दैवी संपत्तीचं बीज घेऊन आलो आहे, आपण काय आलो आहे, म्हणजे अर्जुनाला आलं आहे, भगवंताने स्पष्ट सांगितलं की तू मा शुचा,
तू शोक करू नको, तू दैवी संपत्तीचं बीज घेऊन आलायस. आपण पण असं म्हणूया की आपण पण आलो आहे, दैवी संपत्तीचं बीज घेऊन आपण आलो आहे. खरोखरच आपल्या सुदैवाने आपल्याला चांगलं घर, चांगली माणसं, जी काही आपल्याला छान समाधान मिळेल अशा प्रकारची परिस्थिती, काही कमी नाही, म्हणजे समाधानकारकच आहे सगळं. अमुक एक हवंच आहे असं काही आपलं नाहीच आहे. त्यामुळे जे काही आहे त्याच्यात आपला आनंद आहे, असं सगळं आपल्याला मिळालेलं आहे. तर हे एका अर्थाने आपल्याला दैवी संपत्तीचं बीज आपल्यात असण्याचं उदाहरणच आहे. आरोग्य आपलं सांभाळलेलं आहे. तर हेच असं आहे. आता हे सांभाळण्यासाठी हे जे बीज आपल्यामध्ये आलं, आता जसं आपण उदाहरण घेतलं की बीजातून हा अंकुर आलेला आहे, त्या अंकुर आला की त्याला काळजी घ्यावी लागते. मग भोवतालची परिस्थिती, घरातले नातेवाईक, त्याच्यावर असणारे संस्कार, या सगळ्यामुळे त्याचं ते जे बीज आहे त्या बीजाला चांगलं पक्वता येते आणि मग त्याचं रूपांतर चांगलं मुळं पण वाढतात, वरती झाडाचा विस्तार पण होतो असं दिसतं. पण ते सगळं करताना जे असुरी तण उगवलेले असतात त्यांना बाजूला करावं लागतं. जसं आपल्या लहानपणी नेहमी गोष्ट सांगितली की पहिल्यांदा जर चुकून शाळेमधून आपल्या दप्तरामध्ये एखादी वस्तू आली आणि ती आपली नाही आहे, तर मग ही कोणाची आहे त्याचा शोध लावला पाहिजे, ती दुसऱ्या दिवशी ती दिली गेली पाहिजे, असं पालकांनी लक्षात घेऊनच. काय हल्ली आता काय असतं, इतकी संपन्नता सगळ्यांना आहे की अशा प्रकारचे प्रश्न येतील असं मला वाटत नाही. आता माहिती नाही, पण आमच्या लहानपणी मला आठवत आहे की आमच्या आईने कधी आमचं दप्तर पाहिलं की अरे हे काय आहे, हे आपल्याकडे नव्हतं, हे कुठून आलं, कोणाचं आलं आहे, देऊन टाका, आपलं नाही आहे. असं जे आहे की ही सुरुवात असते आणि ते दबलाय पटलाय असं म्हटलं की ती वाढतं. म्हणून सुरुवातीलाच तण, सगळे चुकीचे जे तण आलेले आहेत ते काढून टाकावे लागतात. असं ह्या दोन्ही दृष्टीने तो अभिजात शब्द जो वापरला आहे ना, तो दोन्ही दृष्टीने घ्यायचा. आपोआप उगवणारं पण काढून टाकायचं, दोन्ही जन्मालाच आलेलं ना, ते चुकीचे तण आले ते सुद्धा जन्मालाच आलेले. त्यामुळे चांगल्याला सांभाळायचं, वाईटाला काढून टाकायचं आणि ते तसं उपटलं जात नाही, कटाक्षानं उपटून टाकायचं. मी केलंच नाही, मला माहीतच नाही, अशी उत्तरं मिळतात. तसं नाहीच चालायचं. तिथे काय झालं, आला कटुता आली तरी चालेल, शिक्षा करावी लागली तरी चालेल, पण अशा सुरुवातीलाच हे असे जे तण येतात चुकीचे, ते तण काढूनच टाकावे लागतात. तेव्हा मग ते दैवी गुण सांभाळले जातात. असे हे आसुरी जे असतात ना, ते असे उपटून निघत नाहीत, अगदी चांगले खडसूनच काढावे लागतात. त्रासच होतो उपटायला, पण तरी करावं लागतं. पूर्वी काँग्रेस गवत म्हटलं जायचं. काही करा, ते पिवळ्या पिवळ्या काड्या सगळीकडे यायच्या, किती काढून टाका, ते कुठंतरी एवढंसं असलं की ते पसरायचंच. तसं आहे. आणि म्हणून ते सुरुवात दिसली, लहान दिसलं कीच उपटून टाकायचं. आपण सगळेजण ना तसं माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. अर्जुनही माणूस म्हणून जन्माला आला आहे. त्यामुळे त्याच्याजवळ जे सगळे दैवी गुण आहेत आणि भगवंतच सांगतो आहे की तू काळजी करू नको, तुझ्याजवळ सगळे दैवी गुण आहेत, तसं आपण पण विचार करायचं की आपल्याला पण काळजी करायचं कारण नाही. अर्जुनाच्या ठिकाणी अधिक असेल, आपल्या ठिकाणी अर्जुना इतके कदाचित नसतील, पण ते आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला आता मोठं झाल्यावर कळतं आहे, नको त्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी आणल्या पाहिजे, दोन्ही करायला हवं. मुळात कसं असतं की आता अभ्यास आपण करतो आहे, मला कधी कधी असं वाटतं की ज्यांनी हे सगळं वाचायला हवं, त्या दोषी लोकांचे दोष दूर करायला त्यांनी वाचलं पाहिजे ना. पण ठीक आहे, आपण स्वतःला असं म्हणूया की आपण खरंच दैवी गुण आलो आहे, आपल्याजवळ असे काही दोष नाही आहेत, तरीही कुठे जर तो एखादा शिंतोडा उडणार असला आणि तो काही विपरीत परिणाम आपल्यावर करणार असला तर आपल्याला जागं राहायला पाहिजे. म्हणून आपण विचार असा करूया की मुळात आपण म्हणजे बीज आपलं चांगलं आहे, आपल्याला संस्कार चांगले झाले, आपण चांगल्या घरात चांगल्या वातावरणात वाढलेलो आहोत. प्रत्येकजण आपण माणूस आहोत, त्यामुळे सच्चित आनंद स्वरूप आहोत. माणसाच्या याचं वर्णन करायचं झालं तर माणूस सच्चित आनंद असा असतो. म्हणजे काय, तर आपण परमात्म्याचाच अंश आहोत. सच्चित आनंद आहोत म्हणजे काय, तर त्याचा मी सत आहे असं आपण म्हणतो, म्हणजे मी परमात्म्याचा अंश आहे. आता असं जरी असलं, मी परमात्म्याचा अंश आहे असं हे असलं तरी देखील मला अमर व्हावं असं वाटतं. आता हे शक्य आहे का, मी त्याचा अंश आहे, मी सत आहे,
पण मला तर तसं नाही. मग तिथे आपल्या लक्षात आहे हे देह टाकायचा आहे वगैरे वगैरे. आता आपल्याला आत्ता काही त्याच्यात सगळ्यात शिरायची आवश्यकता नाही आहे. तर सत याचा अर्थ काय, तर परमात्म्याचा आपण अंश आहोत असं आपल्याला वाटतं. म्हणजे माझं जे स्वरूप आहे, खरं स्वरूप आहे ते काय आहे, तर मी परमात्म्याचा अंश आहे. चित असं म्हटलं तर चित याचा अर्थ काय, तर चित म्हणजे मी ज्ञानी व्हावं किंवा मी असं अज्ञानी राहू नये, निर्बुद्ध राहू नये, अडाणी राहू नये असं जे आपल्याला वाटतं त्याला म्हणायचं चित. किंवा अगदी आणखीन सोपं, मला कुठल्याही प्रकारची व्याधी होऊ नये, कोणालाच नको असं, हे असं जे आपल्याला वाटणं आहे ना ते चित्त आहे. की आपला जे अखेरपर्यंत, जसं आपण आता अशोक काकांबद्दल म्हटलो की अखेरपर्यंत 1-2 दिवसाचं अल्पसं काहीतरी दुखणं झालं म्हणूया, पण बाकी काहीच नाही. तर असं जे काही आहे तसं आपल्याला व्याधी होऊ नये, आपल्याला दुःख लागू नये, अनायासेन मरणम असं व्हावं असं जे वाटतं त्याला चित्त म्हणायचं. आणि आनंद स्वरूप आहोतच आपण. मला दुःख हवं आहे असं पण कधीच म्हणत नाही. त्या मुळातच आपण आनंद स्वरूप, हे सगळं जे काही आहे ना सच्चित आनंद आहे, स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे सगळं दैवी गुण आपल्यामध्ये असावेत याबद्दल काही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. सच्चित आनंद स्वरूप असणाऱ्या आपल्याजवळ दैवी गुण आहेत, याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. मग तो कोणी असू दे, आस्तिक नास्तिक असू दे, कुठल्या धर्माचा असू दे, सगळ्यांसाठी असंच असतं. त्याच्यासाठी काय फक्त आम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो म्हणजे आमच्या पुरता आहे असं वाटायचं काही कारण नाही आहे. आता त्यासाठीच दैवी गुण म्हणजे आपण निर्भय असावं, आपण आपलं अंतःकरण शुद्ध असावं किंवा आपल्याला सगळं काही अगदी मुळातलं नाही पण निदान थोडंफार आकलन व्हावं. नाही तो काहीच कळत नाही असं नाही होता कामा. आपण आपल्या इंद्रियांच्यावरती थोडासा आपला हे असावा, म्हणजे ताबा असावा. नाही तर इंद्रिय म्हणतील तसं वागायचं असं नाही करायचं. आपण नम्र असावं, आपण निगर्वी असावं. जे दैवी गुण आपण पाहिले ना ते सगळे आपल्याजवळ असावेत असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. कारण मुळात आपण चांगले आहोत ना, त्यामुळे मुळात चांगलं असेल, बीज चांगलं असणारे आपल्याजवळ हे सगळे गुण आपल्यामध्ये असावेत असं आपल्याला वाटतं. आता ते असावेत म्हणजे कधी कधी समजा नसते तर त्या वेळेला आपण आपल्याला सावधपणानं पुन्हा ते गुण असावेत इकडे आणलं पाहिजे. म्हणजे रागाचा पारा चढला तर आपणच आपल्याला म्हटलं पाहिजे की रागून काही उपयोग नाही, चल बाबा राग हा काही दैवी गुण नाही आहे, तो असुरी आहे, मग तिकडे नको जाऊया. अशा प्रकारे स्वतःला सांभाळणं याची गरज असते. आणि हे सगळं करायला आपण सगळेजण समर्थ आहोत. म्हणजे हे कळतं आहे आपल्याला, अशा अर्थाने समर्थ आहोत. समर्थ आहोत असा याचा अर्थ मला येत आहे असा नाही आहे, पण आपल्याला जर कळलं तर आपण आपलं ते करू शकतो असं आहे. उलट जे काही आहे हे आसुरी संपत्तीतलं दंभ घमेंड किंवा तो काय गर्विष्ठपणा किंवा असं कठोर बोलणं, पारुष्य असं जे सगळं आहे किंवा अविवेकाने वागणं, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्या गोष्टी कशा आहेत तर त्यांनी काहीच चांगलं होत नाही याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत होईल. आपल्याला अगदी मान्य होईल की अशा प्रकारचं वागणं असेल तर कोण त्याच्या भोवती येणार. इतक्या दुष्टपणाच्या सगळ्या गोष्टी जर भोवताली असतील तर कोणीसुद्धा त्याच्या भोवताली येणार नाही. आणि त्यामुळे या दृश्य जगाच्या मध्ये आपण असं पाहतो आणि जे दुर्गुणी असतात किंवा अशा प्रकारचे दोषी असतात त्यांची ती आसुरी संपत्ती त्यांच्या असते म्हणून पण, आणि मग ती वाढायलाच आणखीन कारणीभूत होतं कारण त्यांना ते चुकीचं आहे असं वाटतच नाही. आता हे सगळं काय माणूस जेव्हा मी म्हणजे हा देह आहे असं जेव्हा समजतो ना तेव्हा मग ते शरीर टिकावं वगैरे असं त्याला वाटतं. पण ज्ञान व्हावं किंवा आपली बुद्धी अधिक प्रगल्भ व्हावी, आपण सुखी असावं, म्हणजे शरीराचं जे भोग आहेत ते आपल्याला मिळावे असं सगळं जर वाटायला लागलं तर गडबड सुरुवात कुठे होते त्याचं आपण लक्षात द्यायचं. की मी म्हणजे हा देह आहे असं वाटायला लागलं की आपण झालो हळूहळू खाली गेलो. आपल्याला ज्ञान व्हावं, आपली बुद्धी सुधारावी हे अगदी दैवी गुण असणाऱ्याला पण वाटेल, नाही असं नाही. पण याला जेव्हा असं वाटतं आणि आपल्या सुखासाठी मग कोणाचंही काही करू दे, आपल्या शरीराला भोग प्राप्त व्हावेत मग दुसऱ्याला किती त्रास होते अशी वृत्ती बळावत जाते आणि मग तिथे गडबड सुरू होते. मग आसुरी ही जी संपत्ती आहे ती कसं काम करते. आता आपल्याला कळलं सच्चित आनंद परमात्मा स्वरूप आपण आहोत, त्यामुळे हा देह कायमस्वरूपी राहणारच नाही आहे. इतरांचं काही होऊ दे,
असा विचार करून माणसं जी अशी स्वकेंद्रित होतात ना, ती ही आसुरी गुणांकडे वळतात. ज्याला हे लक्षात येतं ती माणसं बरोबर सावधपणानं या बाजूला राहतात. मला सुख मिळावं किंवा मला सुख मिळण्यामध्ये दुसऱ्याला त्रास होणार आहे, होय का ना, मला काय त्याचं करायचं आहे, अशी वृत्ती असणं म्हणजे इतका स्वार्थीपणा. माझं झालं की झालं. आपल्याला असं वाटतं की आपण काय असं वागत नाही, अशी आपली नक्की आता वर्णन केलं की असं आम्ही नाही असं वागत. आम्हाला असं वाटतं की तिला मिळतं आहे ना, तिला मिळू दे असं म्हणून आम्ही माघारच घेतो. ही सगळी छोटी वाटणारी पण आसुरी संपत्तीची लक्षणं आहे. पण आपल्याला ना आपल्याला स्वतःला तपासावं लागतं. आता मी म्हटलं असं की दुसऱ्याला त्रास होऊन मला सुख मिळावं असं मी मानत नाही, की मला आनंद मिळावा, मला सुख मिळावं, दुसऱ्याचं काही पण होऊ दे असं नाही मी करत. असं आपण आत्ता म्हटलं तर आपण मोठे स्वतःला अगदी दैवी संपत्ती घेऊन घेतलेलं तसं म्हणू. पण तसं घडतं का विचार करा. बऱ्याचदा असं होतं, अगदी आपण मुंबईत राहणारे आहोत, लोकलनी प्रवास करणारे गाडीमध्ये धक्काबुक्की करून चढतो आणि आपल्याला एक तर खिडकीची पुन्हा वाऱ्याकडली अशी जागा एकदा मिळाली की उश्य आपला प्रवास सुखाचा होईल. आता ती जागा मिळवताना कोणाच्या पायावर पाय पडतोय, अंगावर पाय पडतोय, काय कुणाचं होत आहे, केस ओढले जात आहेत, मला कशाची फिकीर नसते. होतं का नाही असं? आता हे सगळं असं होत असेल आणि त्याच्याबद्दल आपल्याला मला जागा मिळाली की झालं असं जर आपल्याला वाटत असेल तर हे आसुरी गुणांची सुरुवात आहे. आपल्याला असं वाटलं म्हणजे लोक म्हणतील की तुम्ही काय सांगताय, नाही का आम्हाला एवढा 1-1 तास प्रवास करायचा असतो, आम्ही पुन्हा ऑफिसमध्ये गेल्यावर काम करायचं असतं, एकदा ती हिंमत दाखवून ती जागा पकडायची की मग निदान 1 तासभर विश्रांती तरी मिळते आम्हाला, असं खूप काही सांगणारी माणसं आपल्याला भेटतात. मुद्दा असा आहे की सहजपणानं आसुरी गुणांच्या आहारी आपण कसे जातो हे समजण्यासाठी आपण उदाहरण देतो आहे. की मनात नाही आहे आपल्या असा दुसऱ्याला त्रास व्हावा असं बिलकुल वाटत नाही आहे, पण ते केलं तर मला थोडं सुख होणार आहे, ते मला सुख होताना या बाकीच्यांना त्रास होणार आहे याची जाणीव झाली असली तरी पण मी ते करते. हे जे आहे ते आसुरी गुणांचा प्रवेश सुरू झाल्याची खूण आहे. असं आहे की मला माझ्या माणसाला सुख मिळावं किंवा माझ्या माणसांच्या मनात असं मनाला शरीराला बरं वाटावं, समाधान वाटावं, असा एक स्वकेंद्रित स्वभाव आपला असतो. नाही असं नाही की जे काही घडतं आहे त्याच्यात आपल्या माणसांबद्दल आपल्याला प्रेम असतं. आणि मग तसं जे असतं असं स्वकेंद्रित असणारा माणूस तो काय करतो, तो स्वतः जर सक्षम कर्तृत्वान असतो, कार्यक्षम असतो, हुशार असतो, तर त्यांनी काय करावं असं जर आपण विचार केला तर अशी काही चांगली उदाहरणं पण आपल्याला दिसतात. हे आता आपल्या मुंबईतल्या लोकांचं उदाहरण दिल्यावर सगळ्यांनी मनोमनी विचार केला असेल की खरंच आपण किती चुकीचं वागतो ना. आता नाही केलं तर काय आणि केलं तर काय, या दोन्ही गोष्टींची उत्तरं आपल्याजवळ आहेत. पण काही उदाहरणं आपल्याला अशी उलटी पण चांगली दिसतात. माझ्या लेकीकडला अनुभव आहे. त्यांच्याकडे बंगल्याच्या बाहेर गेटला लागून एक फुटपाथ असतो आणि फुटपाथच्या आणि मेन रस्त्याच्या मध्ये आणखीन एक मोकळी जागा असते आणि ती जी मोकळी जागा असते ती प्रत्येक बंगल्याच्या मालकांनी स्वतः तिथलं लॉन मोव करायचं असतं. मग ते आठवड्यातून 15 दिवसातून महिन्यातून काय तुमचं ठरेल, पण असं कसंही गवत तिथलं वाढू द्यायचं नाही. ते योग्य वेळेला त्याचं आहे काय, तुमच्याकडून तर ते झालं नाही तर ते तुमच्या लेटर बॉक्समध्ये पत्र येतं की तुम्ही ताबडतोब ते लॉन मुव्हिंग करून घ्या. बाकी फुटपाथवरचं लॉन मुव्हिंग असतं ते त्यांची हे असते ते करतात, रस्ते स्वच्छ करण्याचं काम करतात. पण बंगल्याच्या समोरचा तेवढाच पोर्शन, तुमच्या बंगल्याच्या समोरचा एवढा मात्र तुम्ही करायचा असतो. एक वर्ष मला आठवत आहे, मी तिथे होते आणि आमच्या पोस्टबॉक्समध्ये एक लेटर आलं. आम्ही जरा चरकलो की आपलं तर सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि मग ते पत्र वाचल्यावर लक्षात आलं की आमचे जे शेजारी होता माणूस जपानी आणि त्या माणसाने नोट पाठवली होती की मला असं वाटलं की तुम्ही व्हेकेशनला सुट्टीला गेला असावा, कारण बरेच दिवस आपलं
लाईट वगैरे दिसले नाही, तर माझ्या लॉनबरोबर मी तुमचं पण लॉन क्लीन केलं आहे. सॉरी हं. अरे बापरे, आता हा असा अनुभवच नाही आपल्याला. हा दैवी गुण आहे की माझं चांगलं तुझं पण चांगलं असं व्हायला पाहिजे. आपलं काय होतं, माझं झालं की झालं, दुसऱ्याचं काही का होईना, असं जे काही आहे त्याचा विचार आपण केला तर कळतं. आणि हा जो एक वेगळा आनंद आहे ना, तो ह्या दैवी गुणातला आनंद आहे की अरे बरं, त्याच्यात काही त्याला आपला मोठा सन्मान व्हावा, त्यांनी लगेच मला थँक्सचं पत्र पाठवावं असं काहीच नव्हतं. पण इतकं सहज येतं. आता ह्याच्यातून किती छान होतं ना की लगेच बरं, त्या लोकांना एकमेकांशी बोलायला वगैरे फुरसतच नसते, दिसतसुद्धा नाही ते एकमेकांना. आणि मग असं लेटर बॉक्समधूनच कधीतरी अशी दूट येते, एवढ्यापुरतंच त्यांचं असतं. पण हा दैवी गुण आहे. म्हणजे बसमधल्या सीटचं कव्हर फाटलं आहे आणि मग आपल्या बॅगमधला सुईदोरा काढला आहे आणि ते कव्हर शिवून घेतलं आहे, असं दृश्य आमच्या देशात दिसतं का हो? आम्ही आणखीन त्याच्यातला स्पंज काढतो आणि फेकून देतो. काहीच त्याच्यातून नाही, आम्हाला मिळणार नसतं ना कोणाला मिळणार असतं. नुकसान करणं हे असुरी आहे. आणि थोडंसं फाटलं आहे तर ते अधिक फाटू नये. मग काय करता येईल, मी प्रवासात आहे, मला वेळ आहे, माझ्याजवळ सुईदोरा आहे आणि ते सीटचं कव्हर आपणच आपलं शिवणं ही फार मोठी म्हणजे अतिशयच विचार प्रगल्भ असणाऱ्यांसाठीची ही गोष्ट आहे. पण असं करणं ही झाली दैवी गुण. आणि आपण काय वागतो हे सांगायची खरं म्हणजे काही आवश्यकताच नाही आहे, आपल्याला कळतं. एकूण काय मुद्दा असा की चांगले गुण हे सगळ्यांजवळ असतात, त्याचा जो असं सूचकपणानं उपयोग करणं, शिस्तीचं, सेवेचा किंवा एकांशूपणा म्हणूया, ही सगळी जी आहे ना ती जमेची बाजू आहे चांगल्या गुणांसाठीची. आणि मग पैशासाठी माणूस जो लालचावलेला असतो तो काहीच यातलं काय वाटेल ते जाऊ दे, आपला फायदा झाला की झाला असं करणारे असतात सगळीकडे. म्हणजे परदेशातली उदाहरणं चांगली आणि आपल्या देशातली वाईट असं काही म्हणायचं कारण नाही आहे. सगळीकडे माणसं ती माणसंच आहेत. चांगली माणसं आहेत, वाईट माणसं वाईट माणसं आहेत, असं नाही आहे की आपल्याला सगळीकडे लक्षात येतं की असं घडतं. आपल्याकडे सुद्धा पूर्वी आपण म्हणायचो की परदेशात खूप झालं की घटस्फोट होतात, हल्ली आपल्याकडे पण तसंच होतं. त्यामुळे वाईट माणसं आणि चांगली माणसं म्हणजे परदेशात चांगली माणसं आणि आमच्याकडे वाईट माणसं असं काही म्हणायचं कारण नाही. माणूस म्हटलं की त्याच्यामध्ये असतंच. एक प्रसंग पाहिला की एका माणसाचा पाळलेला कुत्रा काय चूक झाली काही माहीत नाही आणि पटकन त्यांनी त्याचा त्या मानेवरच्या पट्ट्यामध्ये हूक अडकवण्यापूर्वी दार बंगल्याचं उघडं दिसलं आणि तो पळाला. परदेशामध्ये असे रस्त्यावरती कुत्रे जाणं म्हणजे फार मोठी शिक्षा असते आणि ह्याची सकाळची वेळ, त्यामुळे काही मॉर्निंग वॉकला जाणारी मंडळीसुद्धा. आणि मग तो खूप मालक अतिशय अस्वस्थ झाला. रस्ता वाहता असतो, पटकन त्याला त्या कुत्र्याला आवरता पण येईना आणि मग त्यांनी ते कुत्र्याला तो पकडलं, त्याला पट्टा घातला. आजूबाजूला जे लोक असे थोडे घाबरलेले होते त्या सगळ्यांना सॉरी 4 वेळा म्हटलं. असं सगळं माझ्या डोळ्यासमोरच मी सगळं पाहिलं. हे सगळं ठीक आहे, एवढं सगळं झालं आणि तो बिचारा सुदैवाने की कुणाला काही तो कुत्रा चावला नाही, त्यामुळे काही पुढलं घडलं नाही आणि तो त्याच्या बंगल्यात परत गेला. इकडे ह्या 2-4 लोकांमध्ये जी चर्चा होती ना, ती चर्चा मोठी ऐकण्यासारखी होती. अरे म्हणे, चावला असता तर लाखभर रुपये मिळाले असते. हे जे आहे ना, हे असुरी लक्षण आहे. म्हणजे कुत्र्याचा सांभाळ करण्यासाठी आपल्या त्या पशूंवरती त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून त्या मालकाजवळ दैवी गुण आहे. त्यांनी सॉरी म्हटलं, हा त्या मालकाजवळ दैवी गुण आहे. यालाही सुदैवाने काहीच झालं नाही वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण असं मनात येणं म्हणजे तुला त्याचा त्रास होणार आहे, कुत्रा चावला की त्रास होणारच आहे ना, आणि तो सगळा त्रास सहन करीन पण लाखभर रुपये मिळतील, असा जो विचार मनात येतो ना, तो असुरी लक्षण आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विचार केला तर कळेल की दैवी गुण म्हणजे काय डोक्यात येतं, असुरी गुण म्हणजे काय डोक्यात येतं हे कळेल आपल्याला. अलीकडे तर आपल्याला हल्ली
ह्या विषयावर कधीतरी खरंच बोलायला हवा आहे. ज्ञानेश्वरी वर्ग हा काही ती जागा नाही, पण मला हल्ली फार वाटतं की आपल्या घरामध्ये कोणी आजारी झालं, आपण त्याला रुग्णालयात ठेवतो. परदेशात पण असं असतं, पण परदेशामध्ये रुग्णालयात ठेवलं की फार तर एखादा बघायला जायचं, बाकी त्यांना काही बघावं लागत नाही. सगळं काय ते रुग्णालयावाले करतात, त्याचं जे काही असतं. एकतर गव्हर्नमेंट सगळी मदत करतं, त्यामुळे त्यांना काहीच करावं लागत नाही. गेट वेल सून वगैरेच्या अशा ह्या पाठवल्या की त्यांचं काम झालं, अशा प्रकारचं असतं. एक अशी माया, ममता, प्रेम, आदरभाव अशा सगळ्या गोष्टी ज्या असायला हव्या त्या नाही दिसत. पण आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे मात्र खरोखरच घरातला माणूस की आपल्याला 24 तास असं वाटतं की आपल्यापैकी कोणीतरी तिथे असावं. असं म्हणताना हल्ली थोडंसं मला वाटायला लागलं आहे की हल्ली पुन्हा थोडं बिघडलं की कुणाची मला मदत घ्यायची नाही आहे. मग मला एक वेळ ब्युरोचा माणूस परवडेल, कारण माझ्या खिशात पैसा आहे. मग ब्युरोचा माणूस मी तिथे ठेवते, दिवसा मी एकदा चक्कर मारून येते. किती दिवस रजा घेणार, त्यापेक्षा घरी आल्यानंतर रजा लागेल. असे सगळे आम्हाला अगदी योग्य तेच विचार केलेल्या गोष्टी आमच्या मनात असतात. आम्ही तसंच करत असतो. पण या सगळ्यामध्ये विचार केला तसं लक्षात येतं की अरे खरंच आम्ही पण अशा सगळ्या माया, ममता, बंधुता, आदर या सगळ्याला जरा दूर लोटला आहे का? तर या सगळ्याचा सुद्धा विचार आपल्याला या आसुरी संपत्तीला, हे एक आसुरीपण आहे. ज्या पालकांनी मला जन्म दिला आहे त्या पालकांच्या वृद्धावस्थेमध्ये जर का मला त्यांची सेवा करायला वेळ नाही आहे, तर ही आसुरीच संपत्ती आपली आहे. अशा प्रकारचा विचार पण आपल्याला करायला हवा आहे. स्वतःचं जीवन स्वतःसाठी जगणं यात काहीच विशेष नाही आहे. स्वतःचं जीवन कुणासाठी तरी जगणं, मी आणि माझा असा जो काही विचार आहे हा काही फार मोठा याचा नाही आहे. हे सगळं मी, माझं, मला ह्या भोवतीचं असेल तर हे असुरूच झालं. मग आपल्याला कसं पाहिजे, तर माझं काही ते दुसऱ्यासाठी आहे. भगवंत सांगतो दैवी संपत्ती मोक्षाय, मोक्षाला कारण होणारी. सगळी अभयम सत्व संशुद्धीपासून आपण 3 श्लोकाचा विचार केला तर सगळेच्या सगळे 26 गुण जे आपण जोपासतो ते सगळे धर्मसंमत आचरण करणारे. आणि असे धर्मसंमत आचरण करणारे म्हणजे त्याच्यामध्ये भौतिक सुख वगैरे आपोआपच ते मोक्षाला जातो. म्हणजे काय, तर त्या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचं सुटतं असं भगवंत खात्रीपूर्वक देतो आहे, स्पष्टपणानं सांगतो आहे. पण आपल्याला असं दिसतं की आसुरी संपत्तीवाला जो आहे तो स्वतःचंच भलं करू शकत नाही, तो दुसऱ्याचं काय भलं करणार. आता भरपूर पैसा आहे, सत्ता आहे, भरपूर मान सन्मान आहे, सगळं आहे, पण म्हणजे भलं का, असा पण विचार करायची वेळ येते. तर हे सगळं भौतिक प्रगतीबद्दल बरोबर आहे. आपण नेहमीच म्हणतो की खरंच ह्या सगळ्या ज्या एक सुखाच्या गोष्टी जी यादी आपण केली तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या की खरंच सुख मिळालं का, तर आपल्याला लक्षात येतं की सुखाच्या गोष्टीच्या यादीतली सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे सुख मिळतं असं नाही. तर समाधान नावाची गोष्ट जर जवळ असेल तर काहीच मिळालं नाही तरी समाधान मिळतं, ते मिळायला हवं आपल्याला. आणि त्यामुळे सत्ता मिळाली आहे, संपत्ती मिळाली आहे, मान मरातब मिळालं आहे म्हणजे भलं होतं असं नाही. ही सगळी भौतिक प्रगती ठीक आहे. आता ती जी भौतिक प्रगती आहे ती काही प्रमाणात आवश्यक आहेही, पण खरं काय, खरंच चांगला माणूस बनणं, श्रीमंत माणूस बनणं, मानमरातब बनणं, मंत्री बनणं असं नाही, चांगला माणूस बनणं. आता चांगला माणूस बनणं म्हणजे काय, धर्म काय सांगतो, चांगला माणूस बनायचं म्हणजे काय, तर चांगला माणूस बनायचं म्हणजे संसारात जसं भौतिक सुख आपल्याला हवी तसं मृत्यूनंतर किंवा मृत्यूच्या या चक्रातून कायमचं सुटून खरंच भगवंतात विलीन होणं हवं असेल तर धर्मसंमत जीवन जगणं आवश्यक आहे. म्हणजे काय, तर 4 पुरुषार्थ आपल्याला माहिती आहे. संसारातल्या भौतिक सुखांचा विचार करायची जरूर नाही, ते आपल्याला कळतात, पण आपण ज्या धर्मसंमत गोष्टी पाहतोय त्याच्यासाठी जे 4 पुरुषार्थ आहेत त्या धर्म अर्थ काम मोक्षांचा विचार केला तर धर्म म्हणजे काय, तर आपण जे काही जीवन जगतोय ते कसं जगावं याचे काही नियम असतात. त्या नियमांचं असं म्हणजे या नियमाने नियंत्रित असणारं जीवन जगावं. धर्माच्या थोडक्यात काय, तो युक्ताहार विहार, जे योग्य आहे ते करावं. धर्माने करावं म्हणजे काय, जे योग्य असेल ते करावं.
आता योग्य असेल तर केलं तर त्याचे परिणामही चांगले होतात. त्यामुळे योग्य काय अयोग्य काय ते आपल्याला कळतं. योग्य केलं तर सगळ्याची प्रगती होते आणि भौतिकसुद्धा प्रगती योग्य मार्गाने गेलं तर होतेच. आपण नेहमी म्हणतो आधी कष्ट मग फळं. त्यामुळे आधी कष्ट करावेत, योग्य ते फळ मिळेलच. अशा पद्धतीचं करावं. आधी अभ्यास करावा, मग यश मिळतंच. आधी हाताला चटकेल तेव्हा मिळेल तेव्हा कर असं म्हणतो ना. तर असं अशा प्रकारे त्याला धर्मानी करणं म्हणतात. धर्मानी करायचं म्हणजे आपण करायचं, आपोआप त्याचा योग्य ते मिळतो. हा धर्म पुरुषार्थ आहे. पुरुषार्थातला जो पहिला धर्म तो हा आहे. आयतं नाही घ्यायचं, आपण करायचं आणि त्याचं आपल्याला फळ मिळवायचं. दुसऱ्याचं हिरावून घ्यायचं नाही, त्याला म्हणायचं धर्म. आता धर्माने जर केलं तर मग त्याच्यामध्ये सकाम म्हणजे काहीतरी इच्छा ठेवून केलेलं येतच नाही. काहीतरी इच्छा ठेवून करायचंच नाही ना. आपल्याला जे हवं आहे ते आपल्या कष्टानेच आपण मिळवायचं. इच्छा ठेवली आणि असं मिळेल का बघायचं तर मग ते तिकडे आसुरी संपत्तीकडे जाईल. किती सीमा घातलेलीच आहे की जोपर्यंत मी कष्ट करून मी मिळवीन असं असेल तोपर्यंत दैवी गुणाकडे. पण नुसतीच इच्छा करायची आणि मिळेल म्हण तर ते गेलं लगे आसुरी संपत्तीकडे. दुसरं असं की एखाद्याचा वाईट व्हावं किंवा नाश व्हावा म्हणून यज्ञ करणं. मी अगदीच याची उदाहरणं आपल्याला आठवत असेल की रामायणाच्या राम रावणाच्या युद्धाच्या वेळेला लक्ष्मणाला मारण्यासाठी या सगळ्या दुर्योधनाने वगैरे जमिनीच्या खाली यज्ञभूमी तयार केली होती आणि तिथे लक्ष्मणाला मारण्यासाठीच यज्ञ केला होता. तर अशा प्रकारचं जे आहे ना असं करणं ही आसुरी गोष्ट आहे. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करत असलेली गोष्ट ती आसुरी म्हणायचं. सर्वांच्या कल्याणासाठी जे आपण करतो ते दैवी आहे. मग तुम्ही नामजप करा, स्तोत्रपठण करा, सर्वांच्या कल्याणार्थ करा, अंतर्गत शुद्धीसाठी करा, सर्वांच्या शुद्धीसाठी करा, हे धर्माचं काम झालं. तर धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ विचार घेता. धर्माचं काय तर आपल्याला सहज कळतं. त्यात अगदी याचप्रमाणे अर्थाचा विचार करायचा. चांगल्याच मार्गाने पैसा कमावणं, चांगल्यासाठीच खर्च करणं, नीतीनं कमावणं, अशा प्रकारचा विचार केला. केवळ आपल्यासाठी कमवायचं नाही तर चांगल्या कामाला मदत करणं, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे दैवी संपत्ती. आणि त्याच संपत्तीचा वाईट गोष्टींसाठी वापर, दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी आपल्या संपत्तीचा वापर की झाली आसुरी संपत्ती. फक्त मधली सीमा ओळखायची. इकडे राहिला तर दैवी संपत्ती, या मार्गाला गेला की आसुरी संपत्ती. काम म्हणजे तिसरा पुरुषार्थ आहे काम. काम म्हणजे कामना. आता समजा भगवत प्राप्तीचा म्हणजे सत्संगाचा विचार केला, भगवत प्राप्तीचा विचार केला तर भगवत प्राप्ती ही कामना झाली, चांगली कामना आहे ना. त्यामुळे चांगली कामना असेल तर ते मोक्षाकडे नेणारं म्हणजे दैवी संपत्ती, अगदी बरोबर आहे. पण भोग भोगेन, सगळ्याचा हव्यास असेल, असं जर असेल या कामनेच्या मागे तर मग काय झालं. अगदी याचा पहिला शो मी बघतेच असं जर मोठ्या अभिमानाने सांगायचं असेल तर हे झालं आसुरीकडे. कशासाठी आपला वेळ, कशासाठी आपला पैसा, कशासाठी आपली बुद्धी वापरायची हे आपलं ठरलेलं असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला बरोबर ह्या पुरुषार्थाच्या सहाय्यानं कळेल की दैवी संपत्ती कडे राहायचं म्हणजे काय आणि ही सीमा ओलांडून इकडे गेलं म्हणजे काय. मोक्षाचा अर्थ तोच आहे की आपल्याला खरं म्हणजे मनुष्य देह मिळालेला आहे, तर आत्मज्ञानाची जिज्ञासा आहे. आपलं अंतःकरण असं भक्तीनं भरलेलं असायला हवं, भक्तीनं शुद्ध असलेलं असायला हवं. म्हणजे मग आपल्याकडून काही शास्त्रांचा अभ्यास होईल आणि अशा अभ्यासाने जर आपण मनन चिंतन केलं तर आपल्याला जो काही मोक्षाचा मार्ग आहे तो उपलब्ध होईल. सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आपण वागलो तर त्याचं काम होईल. पण ते जर नाही केलं तर लगेच आसुरी संपत्तीकडे. अशी जी काही असं जे की आचरण आहे, मग अशा ज्या व्यक्ती असतात ती देह असेपर्यंत जीवनमुक्ताचं जीवन जगतात. देह आहे म्हणून ते व्यवस्थित जीवनमुक्ताचं जीवन जगतात. मृत्यूनंतर आपापच मोक्षाला प्राप्त होतात. या सगळ्या ह्या मर्त्यलोकातच राहावं लागतं त्यांना. ते काही तुमच्या आमच्या हे वेगळं नसतं. त्यामुळे याच मर्त्यलोकात याच विश्वात जे जे काही आहे ते सगळं ईश्वराची अभिव्यक्ती आहे असं ते मानतात आणि त्याप्रमाणे ते राहतात. थोडक्यात काय तर दैवी संपत्ती म्हणजे जे जे कर्म, जे जे विचार, ज्या भावना, जे संकल्प ईश्वराकडे किंवा स्वस्वरूपाकडे घेऊन जाणारे ते म्हणजे दैवी संपत्ती. पण जे जे कर्म स्वाभाविकच जे सगळेच विचार, भावना
सगळे भगवंतापासून दूर नेणारे आहेत, ती आसुरी संपत्ती. हा अगदी थोडक्यातला दोघांच्यामधला फरक आपल्याला कळेल. पुढला शब्द आहे निबंध या सुरीमता. निदान श्लोकाचा अर्थ तरी आपण पुरा करूया. ही जी आसुरी संपत्ती आहे ती आसुरी संपत्ती काय करते तर बंधनात अडकवते. निबंध या सुरीमता म्हणजे ती मी म्हणजे माझा देह असं आपण जोपर्यंत म्हणत असतो तोपर्यंत मग आपल्याला स्वार्थ आहे, भोग आहे, आपला दंभ आहे, दर्प आहे, सगळे आसुरी गुण जे आहेत ते सगळे आपल्याला अडकवतात. एक नुसता मी म्हणजे माझा देह असं वाटल्यामुळे थोडीशी वरची पायरी विचारात घेतली तर जरा चांगलं कर्म तर मग स्वर्गप्राप्ती किंवा क्षीणे पुण्यमर्त लोक विसंती असं म्हणतो ना, म्हणजे पुण्य संपलं की परत येणं वगैरे होतं. पण राजसकर्म किंवा पुन्हा पुन्हा मनुष्यदेह अशा सगळ्या घडतात. किंवा अगदी तामस वाईट कर्मसुद्धा म्हणजे मग असे म्हटलं तर नरकात जायचं, दगड धोंडे पक्षी असं सुद्धा मिळणार. मग कधी पापक्षय झाला की मग परत नरदेहाचा विचार होईल, मग मनुष्यदेह मिळेल. त्यामुळे या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होणार नाही. म्हणून सर्वात श्रेष्ठ स्थिती म्हणजे काय तर मी म्हणजे हा देह नाही, मी म्हणजे परमात्मा आहे, मी म्हणजे सच्चित आनंद आहे. हे सगळं जग म्हणजे माझाच विस्तार आहे, हे विश्वची माझे घरं ही स्थिरमती आहे. अशा प्रकारचा विचार, ईश्वर हे तत्त्व आहे आणि ते ईश्वर तत्त्व जाणणं म्हणजेच मोक्ष आहे. आणि म्हणून या आसुरी संपत्तीला बाजूला करत दैवी संपत्तीचा अभ्यास करायचा. या श्लोकावरती माऊलींच्या खूप सुंदर सुंदर ओळी आहेत, त्या आपण पुढल्या वेळेस घेऊया. आज आपण आपल्याला तपासूया आठवडाभर की मी स्वतःला दैवी संपत्तीची खरोखरच अगदी अर्जुना इतकी नसेल पण माझ्याजवळ दैवी संपत्ती आहे असं मी मानत आले. आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहे, आपण गीतेचा अभ्यास करतो आहे. आपल्याला खरोखरच भगवंतानी ह्या सगळ्या अभ्यासाला आवश्यक असणारी सगळी सुविधा पुरवली आहे आणि त्यामुळे आपण दैवी गुणी आहोत असं आपण म्हणत असलो तर आपल्यामध्ये कुठे कुठे नेमका शिरका होतो आहे की काय असं आपण तपासून बघूया. म्हणजे मग आपल्याला या पुढल्या ओव्यांचा अर्थ वाचताना अधिक आनंद मिळेल. आज इथेच थांबूया. धन्यवाद.